आता आपले जे SBIचे आले होते त्यांनी तर ते फ्रॉडुलंट बद्दल खूप सांगितलं, पण पेन्शनर्स लोकांनी जे आपले घेऊन ठेवलेले ATM कार्ड घेऊन ठेवलेले आहेत, तर त्या ATM मुळे खूप सारे सिनियर सिटीजन्स आहेत. तर त्याच्यासाठी मला एक स्पेशल इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला द्यावीशी वाटते की ATM कार्ड घेऊन ठेवलेले आहेत तुम्ही लोकांनी, त्या ATMचे थ्रू नॉट ओनली यू पण तुमचे जे तुम्ही आपले फॅमिली मेंबर्सला पण तो ATM यूज करायला देता. आणि जेव्हा मग सपोज एखादा पेन्शनर्सचं जर काही झालं तर पुढे जी त्याची पेन्शन आहे, जर तुम्ही ती इंटिमेशन इथे दिली नाही तर तुमची पेन्शन ॲज इट इज ती तुमच्या खात्यावर जमा होत राहते. आणि त्याच्यातून जर समजा तुमच्या घरच्या लोकांनी त्याच्यातले पैसे काढले आणि ते पैसे जर परत केल्या गेले नाही तर त्याची जबाबदारी पूर्णपणे ट्रेझरीची येते. त्याच्यामुळे माझी रिक्वेस्ट आहे की आपले पेन्शन अमाऊंट तुम्ही लोकांनी स्वतः हाताळावे, ती कोणालाही आपल्या घरच्या लोकांना पण देऊ नये. तर जेणेकरून तो गव्हर्नमेंटचा पैसा आहे तुमच्या मृत्यूनंतर जे तुमचे फॅमिली मेंबर्स असतील, तुमचे नॉमिनीज असतील, त्यांच्यापर्यंत तो पैसा सेफ्टी पोहोचावा. तर प्लीज तुम्ही पण आपले ATM आहे ते ATM, आणि मला सगळ्यांना सांगायचं की मग ज्यांनी घेतली आणि ते लोकांना तो मेसेज सर्क्युलेट करा, तो ATM आपल्याला यूज करायचं नाही. तर जिल्हा कृषकाधिकारी चंद्रपूर तसेच महालेखाकार कार्यालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यालय प्रमुखाच्या कार्यालयातून आलेले संबंधित कर्मचारी तसेच पेन्शनर यांच्याकरिता पेन्शनरला आज उपस्थित असलेल्या सर्व पवार सर अधिकारीगण तसेच तुमचे दोन्ही कार्यालयामार्फत तुमचे सर्वांचे स्वागत करतो. वेळ भरपूर झालेला आहे तरी सुद्धा आम्ही आपल्या 5 मिनिटांमध्ये पेन्शन अदालत घेण्याचा मागचा उद्देश किंवा कार्यशाळा घेण्याचा मागचा उद्देश रिटायरमेंटच्या अगोदर रिटायरमेंटच्या दिवशी तुमच्या हातात तुमचा पेन्शन आणि बेनिफिटचे पेपर भेटायला त्याच्यासाठी तुमच्या कार्यालय प्रमुख जे आहे त्या तारखेला तुम्ही विचार होता त्या तारखेच्या 2 वर्षापासून कारवाई सुरू करायला पाहिजे. जसं तुमचं पे व्हेरिफिकेशन लिमिट असेल का, इन्व्हेस्टमेंट अपडेट करायला पाहिजे. आमच्याकडे मी प्रत्यक्ष काम करतो त्याची ही चिठ्ठी आहे. काय अडचणी येतात त्याची आहे. माझ्यासाठी जरी शुल्लक कारण असलं परंतु एकदा तुमचं केस परत गेलं तर 6 ते 8 महिने लागतात. ज्यांच्याकडे सेवार्थ ID आहे त्यांनी ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचे. ज्यांच्याकडे सेवार्थ ID नाही आहे, जसे एज्युकेशन वाल्यांकडे सेवार्थ ID नाही, बाकी लोकांकडे सेवार्थ ID आहे, त्यांना विनंती आहे की त्यांनी ऑनलाईनच ऍप्लिकेशन करा. त्यामुळे पेपरलेस वर्क आहे, कमी वेळेत होते. तुम्ही तो रेकॉर्ड केव्हाही ऑनलाईन बघू शकता. आजच्या 10 वर्षानंतरही जर तुम्ही तुमची एक ऍप्लिकेशन आमच्याकडे केलं की मागच्या 10 वर्षा अगोदर मी रिटायर झालो मला PPO ची प्रत द्या, आम्ही असमर्थ ठरतो. कारण की आजचा पेपर दिसत नाही तर 10 वर्षाच्या अगोदरचा कुठून देऊ. एक शासकीय कार्यालय त्याच्यामुळे ऑनलाईन केलेलं तुम्ही 10 वर्षांनी बघितलं तरी ते मला दिसणार. त्यात मी इकडे ऑनलाईन साईन केलं, दुसऱ्या दिवशी तुमच्या डिपार्टमेंटला ट्रेझरीला तो पेपर जातो. जसं आपण व्हॉट्सअपला मेसेज कसं करतो, लगेच आज केलं उद्या लगेच तुम्हाला येतो, तसा हा ऑनलाईनचा फायदा आहे. 31/5/24 पर्यंत मॅन्युअली होतं. 8 तारखे तुम्हाला PPO GPO CPO देत होतो, तर 1/6/2024 पासून आता PPO येत आहे. तुम्हाला फक्त तुमच्या मोबाईलवर मेसेज येईल. तरी सर्वांना विनंती आहे तुमचा प्रस्ताव पाठवताना तुमचा मोबाईल नंबर द्या. आवेदन
तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये नाव लिहिताना आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेचं पासबुक या तिन्ही गोष्टीमध्ये एकच स्पेलिंग असायला पाहिजे. जर एच्या ठिकाणी ई जरी असलं तरी तुमचं पीपीओ किंवा तुमचं पेन्शनरी बेनिफिट ट्रेजरी वाले एक्सेप्ट करणार नाही. हे लोक रिटायर व्हायचे असतील त्यांनी आताच बघून घ्या. आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँकेची पासबुक स्पेलिंग बघून घ्या त्याच्यातून. दीपक डी ई आय लिहितो, डी डबल ई लिहितो. जर डी डबल ई असेल तर ते करून टाका. आता तुम्ही करू शकता. एकदा तुमच्या हातात पेन्शन अथॉरिटी आल्या तर नंतर मग पुन्हा याची ऑफिसला परत पाठवल्याशिवाय पर्याय नाही. आमच्याकडे पाठवल्या, आमच्याकडे माणसं कमी आहेत त्याच्यामुळे जो एक 10 मिनिटाचा काम आहे तुम्हाला 10 महिन्यापेक्षा कमी लागणार नाही. प्रयत्न करतो आम्ही लवकरात लवकर करण्याचं, पण अगोदरच ज्या चुका होणार आहेत तुम्ही सावरून घेतलेल्या बऱ्या. कार्यालयाच्या संदर्भात जे कोणी कर्मचारी आहेत त्यांनी डीडीओ कोड बरोबर लिहा. तुमच्या कार्यालयाचं नाव वेगळं राहतो आणि डीडीओ कोड वेगळं राहतो. त्याच्यामुळे तुम्हाला पेमेंट होत नाही. ज्या कार्यालयाला जायला पाहिजे त्या कार्यालयाला तुमचे कागदपत्र जात नाही, दुसऱ्याच कार्यालयाला. त्याच्यामुळे ऍप्लिकेशन मध्ये डीडीओ कोड आणि त्या कार्यालयाचं डीडीओचं नाव दोन्ही तपासून घ्या. कम्युनिकेशन अंशराशीकरणामध्ये तुमचं किती पर्सेंट मॅक्झिमम 40% आहे. त्याच्यात कमीत कमी तुम्ही 2%, 5%, 30, 40% पर्यंत करू शकता. 40% पेक्षा जास्त करू नका. जर तुम्ही ते पर्सेंट लिहिलेलं नाही तर आम्ही तुमचं अंशराशीकरण करणार नाही. त्याच्यावर तुमच्या सह्या पाहिजे त्या आवेदनावर. त्या आवेदनावर तुमच्या कार्यालय प्रमुखाच्या एक्नॉलेजमेंट करून सही पाहिजे. या कमीत कमी 3 गोष्टी अंशराशीकरणाकरिता आवश्यक आहे. एक तुमचं पर्सेंट ज्याला आम्ही आमच्या भाषेत मेन्शन म्हणतो, दुसरी तुमची सही आणि तिसरं तुमच्या कार्यालय प्रमुखाची सही पाहिजे. याला पेन्शन लिहायचे आहे, आम्ही यांना एक्नॉलेजमेंट देतो आहे. ऑनलाइन ऍप्लिकेशन मध्ये सिरियल नंबर 53 मध्ये नो इन्क्वायरी नो ड्यूज सर्टिफिकेट नाव विभागीय चौकशी नादेय प्रमाणपत्र ह्या 2 प्रमाणपत्राशिवाय तुमची पेन्शन केस सेटल होत नाही. जर तुम्ही नाव विभागीय चौकशी प्रमाणपत्र दिलं नाही तर तुमची केस होणार नाही. आम्ही परत पाठवू. या कर्मचाऱ्याचं नादेय किंवा ना चौकशी प्रमाणपत्र जोडलेलं नसल्यामुळे आम्ही परत करत आहोत. ऑनलाइन मध्ये काय लिहिता? नो इन्क्वायरी नो ड्यू पेंडिंग अगेन्स्ट श्री सो अँड सो ॲज पर सर्टिफिकेट नंबर. ऑनलाइन मध्ये सर्टिफिकेट होतो ना, याच्यात तुम्ही लिहिता ॲज पर सर्टिफिकेट नंबर, पण ती सर्टिफिकेट इन्क्लोज असायला पाहिजे ना. आपण एका बाजूला लिहितो ॲज पर सर्टिफिकेट नंबर, पण त्या ऑनलाइन बरोबर डिजिटल एक नो ड्यूज नो इन्क्वायरी सर्टिफिकेट जोडा. बहुतेक त्या खूप केसेस त्याच्यामुळे परत जातात. आमच्यासाठी एक क्षुल्लक कारण आहे परत पाठवायला, पण तो मी एक शासकीय कर्मचारी असल्यामुळे मी समजू शकतो. एकदा परत गेलेली केस भरपूर वेळ लागतो. ऑनलाइन ऍप्लिकेशन स्क्रीनशॉट पाठवू नका. त्याची प्रिंट आउट काढा. स्क्रीनशॉट पाठवू नका. त्याच्यात शासकीय कर्मचाऱ्याची सही आणि कार्यालय प्रमुखाची सही घेतल्याशिवाय पाठवू नका. शासकीय कर्मचाऱ्याची सही किंवा कार्यालय प्रमुखाची सही नसेल तर आम्ही ते परत पाठवतो. ऑफलाइन ऍप्लिकेशन करताना अगोदर जसं पाठवत होतो आपण, कारण नंबर 1 पीसीआरटी करिता नॉमिनेशन, नंबर 7 कव्हरिंग लेटर आहे एनईसी एनडीसी, नो इन्क्वायरी ते नादेय प्रमाणपत्र, ना चौकशी प्रमाणपत्र हे असल्यास आम्ही करत नाही. और नंबर 3 फॅमिली डिटेल्स. हेच काही फॅमिली डिटेल्स असेल तर तुम्ही अगोदरच त्याच्यात हे द्या. तुमची फॅमिली डिटेल्स पत्नीचंही नाव बरोबर लिहून घ्या. उद्या तुम्ही नसते तुमच्या पत्नीचं नाव विमल आहे, विमल काही जरी झालं तरी ते ऑब्जेक्शनेबल आहे. चेक करून घ्या त्यांच्याही आधार कार्डावर. और नंबर 5 त्याच्यात पूर्ण डिटेल्स ही तुमची आहे. तुम्हाला कुठून पेन्शन द्यायची आहे, तुमचं पूर्ण नाव काय, तुमचं डेट ऑफ अपॉइंटमेंट काय, डेट ऑफ रिटायरमेंट काय, त्याच्यावर तुमची सही आहे. त्या बाबूनी सही करा म्हणून तुम्ही सही करू नका. त्याच्यात तुमची दिलेली माहिती एकदा तपासून घ्या. साहेब आम्हाला त्या बाबूनी म्हटलं आम्ही सही केली हो, असं करू नका. एकदा पाहून घ्या. एक केस मध्ये फॉर्म नंबर 10 डेथ ग्रॅच्युइटीसाठी नॉमिनेशन असतं. त्या बाईचं नाव स्त्री आहे त्याच्यासाठी नॉमिनेट विटनेस आहे, त्यांच्या सह्या घ्या. 2 विटनेस पाहिजे.
त्या दुसरी बाई मी झाली आमच्या आपल्या लक्षात भरपूर येतात आमच्या इकडे, पण तुमच्या कार्यालयाने ज्या बाईचं नाव पाठवलं आम्ही त्यांनाच ऑथराईज करतो. हात नंबर 12 फॅमिली पेन्शन करिता हात नंबर 12 भरून पाठवायचं. हात नंबर 16 तुमचं फॅमिली डिटेल्स कॅल्क्युलेशन शीट असतं. हात नंबर 17 हेल्थ केस मध्ये फॉरवर्डिंग लेटर. जर पती दोन्ही मरण पावले आणि मायनर लेकर असते किंवा डिसेबल अपंग मुलं असते जे बँकेचं ट्रान्झॅक्शन करू शकत नाही अशासाठी फॉर्म नंबर 28 29 गार्डियनशिप सर्टिफिकेट द्या. जर तो मुलगा मायनर असेल तर बँकेचं ट्रान्झॅक्शन नाही करेल ना, किंवा डिसेबल मतिमंद मुलगा बँकेचं ट्रान्झॅक्शन करेल का? आपण म्हणतो माझ्या मुलाला डिसेबल आहे, तो अपंग आहे, त्याला फॅमिली पेन्शन द्या, पण तो बँकेचं ट्रान्झॅक्शनच करू शकत नाही. तो जो कोणी गार्डियन आहे तो फॉर्म नंबर 28 29 भरून देईल. त्याच्याशिवाय ते होणार नाही, त्याच्याशिवाय आम्ही त्यांना फॅमिली पेन्शन देणार नाही. जर डिसेबल मुलगा आहे तर कार्यालय प्रमुखाकडून तो स्वतःची उपजीविका करायला आर्थिक दृष्टीने सक्षम नाही ही सर्टिफिकेट देणं आवश्यक आहे. एक छोट्या छोट्या कामामुळे तुमचं परत जातं आणि ज्या 6 महिने लागतात. काय गेलो 4 महिने झाले पोलीस केस मारतात. हे पत्र एकदा प्रस्ताव पाठवायच्या अगोदर तपासून घ्या. याच्याबरोबर आपल्याला काय काय कागद लागते. एक जरी पेपर नाही दिलं तर तुमचा प्रस्ताव 4 ते 6 महिन्यासाठी परत येतो. शाळेच्या संदर्भात तुम्ही एज्युकेशन वाला आहे का? एज्युकेशन डिपार्टमेंटचं शाळेच्या संदर्भात सांगतो. एज्युकेशन सर्वात जास्त जर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 10 केस परत गेल्या असतील तर एज्युकेशनच्या 8 केस परत आहेत आणि त्या फक्त 2च कारणामुळे ही शाळा 100% ग्रँट केव्हा आली तारीख टाकतो आम्ही प्रमाणपत्र आणि त्या शाळेला मान्यता केव्हा आहे. वारंवार आम्ही सूचना करतो एज्युकेशन ऑफिसरला अर्थशास्त्रीय पत्र लिहिलं तरी आजची तारीख 30 आहे. त्या 2 प्रमाणपत्रामध्ये काहीतरी गडबड करतो. त्या शाळेला प्रथम मान्यता केव्हा आहे फक्त इतकं विचारतो. श्री पवार सर या शाळेमध्ये या तारखेपासून या तारखेपर्यंत कार्यरत होते. ही शाळा या शाळेला 100% अनुदान या तारखेपासून आहे. पूर्ण डिटेल्स ही पूर्ण लिहिल्यानंतर मुद्द्याची गोष्ट लिहिणारच नाही. त्या शाळेला केव्हा ग्रँट हे लिहिणार आणि 10 पैकी 8 केस एज्युकेशनच्या काय परत गेलेले आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये मी जातो तेव्हा आवर्जून सांगतो तरी सुद्धा 8 पैकी 10 केसेस एज्युकेशनच्या आणि या क्षुल्लक कारणामुळे करतात. दुसरी गोष्ट श्री पवार सर या शाळेमध्ये या तारखेपासून या तारखेपर्यंत होते. या शाळेला या दिनांकापासून प्रथम मान्यता आहे. 3च रांग आहे. अर्थातच लिहितील तर प्रमाणपत्र असतं पण नेमकं कोणत्या तारखेला प्रथम मान्यता लिहिणार किंवा ब्लँक देतील किंवा काहीतरी छोडछोड करून देतील. या कर्मचाऱ्यांचं 1/11/2005 च्या नंतर अपॉइंटमेंट झालं असेल आणि ते रिटायर झाले असेल तर त्यांनी ग्रॅच्युटी करिता अप्लिकेशन करायचं. त्याच्या ती अप्लिकेशन करताना स्पेशली फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या केसेस असे येतात जे मजूर वगैरे राहतात. 1/11/2005 च्या नंतर जे अपॉइंटमेंट झाले नो इन्क्वायरी नो ड्यू सर्टिफिकेट देतात. याच्या विरोधात विभागीय चौकशी प्रलंबित आहे किंवा नाही आहे याच्याकडून काही घेणं आहे की नाही घेणं आहे ही सर्टिफिकेट देत नाही. त्याच्याकडे गरज नव्हते एनपीएस कंपनी याला आणि 1/16 व्हेरिफिकेशन होत नाही. फॉरेस्ट वाले एक केस मध्ये ज्यांचं 1/11/2005 च्या नंतर अपॉइंटमेंट झालं पण डेथ झालं त्याला पुराणी पेन्शन लागू आहे. त्याच्याकरता 31/3/23 आणि 24/8/23 हे 2 जिया व्यवस्थित वाचून घ्या. त्याच्यात एक छोटासा मुद्दा असा आहे गव्हर्नमेंट कॉन्ट्रिब्युशन जो शासन आपल्याला जमा करतो तसेच कर्मचारी पण जमा करतो. गव्हर्नमेंट कॉन्ट्रिब्युशन म्हणजे शासकीय अनुदान आणि त्याच्यावरचा व्याज शासनाच्या नियमानुसार असं आम्हाला तेव्हा
शंभरच्या वर कोण आले?